आयबी सिक्युरिटी गार्ड भरती 2025 महाराष्ट्र। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी घेऊन आलाय। आयबी त्याला इंटेलिजन्स ब्युरो सुद्धा म्हटलं जाते, खुफिया विभाग सुद्धा या भरतीला म्हटलं जाते। तर 8900 प्लस जागांसाठी ही मोठी भरती निघत आणि या भरतीसाठी शिक्षण फक्त 10वी पास लागते। महाराष्ट्रातील तुम्ही कोणत्याही जिल्ह्यातले असाल तर मुलं मुली या भरतीमध्ये फॉर्म भरू शकता। तर या भरतीचे जे विद्यार्थी मित्रांनो 22 कॅलेंडर या ठिकाणी आलेला आहे। तर फॉर्म भरणे केव्हापासून चालू होणार आहे हे मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे। तर 10वी पासवरच आपल्याला आयबी इंटेलिजन्स ब्युरो या भरतीमध्ये फॉर्म भरता येते आणि त्याचबरोबर आपलं जर यामध्ये सिलेक्शन झालं तर काही काही पदामध्ये पगार 18,000 ते 56,900 पर्यंत राहणार आहे आणि काही काही पदामध्ये 21,700 ते 69,100 च्या दरम्यान राहणार आहे। तर 10वी पास साठी ही भरती निघत आहे। तर या भरतीची सिलेक्शन प्रोसेस काय आहे, यामध्ये उंची किती आहे, छाती किती आहे, ग्राउंडला कोणकोणते वेळ आहे, लेखी परीक्षेचा अभ्यासक्रम काय, निवड प्रक्रिया काय कशा प्रकारे असणार, आपलं सिलेक्शन कशा प्रकारे असणार आहे, वयोमर्यादा यामध्ये काय असणार आहे, तर संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आयबी इंटेलिजन्स ब्युरो या भरतीबद्दल, खुफिया विभाग भरतीबद्दल माहिती तुम्हाला सांगणार आहे। तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नोकरी लाईन मराठी यूट्यूब चॅनलवर मी गोपाल अनखळे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून जे 10वी 12वी पास भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर सर्वांना रिक्वेस्ट आहे, आपला व्हिडिओ तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून पाहून राहिले हे नक्की व्हिडिओ खाली कमेंट बॉक्समध्ये लिहा। तर पहा, आयबी इंटेलिजन्स ब्युरो सिक्युरिटी गार्ड या भरतीला खुफिया विभाग सुद्धा म्हटलं जाते। तर सेंट्रल गव्हर्नमेंट जॉब आहे। तर ही जी भरती 8900 जागांसाठी निघत आहे। तर ही भरती कधी निघणार आहे तर मी तुम्हाला आताच सांगून देतो, जून महिन्यामध्ये जे आहे, जून जुलै महिन्यामध्ये या भरतीचे फॉर्म भरणे चालू होणार आहे। जुलै महिन्यामध्ये या भरतीचे फॉर्म भरणे चालू होणार आहे, कारण की टेंटेटिव्ह कॅलेंडर या ठिकाणी आलेला आहे आणि जुलै महिन्यापासून फॉर्म भरणे ऑनलाईन पद्धतीने या भरतीचे होणार आहे। तर ज्या पण विद्यार्थ्यांना आयबी सिक्युरिटी गार्ड भरतीमध्ये सिलेक्शन घ्यायचं आहे, इंटेलिजन्स ब्युरो या भरतीमध्ये तुम्हाला सिलेक्शन घ्यायचं आहे, आतापासून आपापल्या तयारीमध्ये लागा, आतापासून अभ्यास करा, आतापासून तयारी तुम्ही चालू द्या, अभ्यास सुद्धा चालू द्या। यामध्ये चांगला आतापासून चांगले पुस्तक घेऊन घ्या। तर आपण आपापल्या तयारीमध्ये आतापासून लागून द्या, ठीक आहे। तर आयबी इंटेलिजन्स ब्युरो या भरतीसाठी 10वी पासवर महाराष्ट्रातील मुलं मुली, महाराष्ट्रातील कोणत्याही जिल्ह्यातले मुलं मुली फॉर्म भरू शकता। तर या भरतीमध्ये वयोमर्यादा जर विचार केला तर 18 ते 27 वर्षापर्यंत आपल्याला या भरतीमध्ये फॉर्म भरता येते। SC/ST कॅटेगरीचे असाल तर 18 ते 32 वर्षापर्यंत तुम्हाला फॉर्म भरता येणार आहे। OBC कॅटेगरीचे जर असाल तर 18 ते 30 वर्षापर्यंत तुम्हाला फॉर्म भरता येणार आहे। त्याचबरोबर या भरतीमध्ये आपण फीचा जर विचार केला तर यामध्ये काही काही असे पद आहे की त्यामध्ये पगार 70-80 हजार असा पगार आहे, म्हणजे जे हायफाय पद आहे। तर त्यामध्ये तुम्हाला जे फीचा जर विचार केला तर जनरल OBC EWS कॅटेगरीसाठी 550 रुपये फी लागणार आहे आणि SC/ST कॅटेगरीला 450 रुपये फी लागणार आहे। आणि काही काही पदे यामध्ये MTS झालं, ठीक आहे, ज्यामध्ये पगार 18,000 ते 56,900 पर्यंत आहे, 21,700 ते 69,100 च्या दरम्यान आहे। तर ह्या पदामध्ये फी जर विचार केला आपण जनरल OBC EWS कॅटेगरीसाठी 100 रुपये फी लागणार आहे, SC/ST कॅटेगरीसाठी 1 रुपया सुद्धा यामध्ये फी लागणार नाही आहे, ठीक आहे। त्याचबरोबर या भरतीचे जर आपण जागा जर विचार केला तर 8900 प्लस जागांसाठी ही भरती निघून राहिली, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर यामध्ये कोणकोणते पद आहे आणि किती आहे हे मी तुम्हाला सांगून देतो। तर पहा, IB ACIO एक्झिक्युटिव्हचं पद आहे, यामध्ये 2259 जागा आहे। त्यानंतर सिक्युरिटी असिस्टंट एक्झिक्युटिव्हचं पद आहे, तर यामध्ये 4637 जागा आहे। असिस्टंट सेक्शन ऑफिसरचं पद आहे, 223 जागा आहे। त्याचबरोबर सोशल सिक्युरिटी असिस्टंटचं पद आहे, 140 यामध्ये जागा आहे। ज्युनियर सेक्रेटरी असिस्टंटचं पद आहे, यामध्ये 247 जागा आहे। सिक्युरिटी असिस्टंटचं पद आहे, 441 जागा आहे। त्याचबरोबर MTS जनरलचं पद आहे, 347 जागा यामध्ये आहे। तर एवढे यामध्ये जागा असणार आहे आयबी इंटेलिजन्स ब्युरो या भरतीमध्ये, ठीक आहे। तर अशा प्रकारे यामध्ये पद असणार आहे। त्याचबरोबर या भरतीमध्ये आपण सिलेक्शन प्रोसेस जर पाहिलं तर या भरतीमध्ये मी तुम्हाला आता सांगून देतो, उंचीची काही अट नाही, तुमची उंची जरी कमी असेल तरी सुद्धा तुम्हाला हे भरती देता येते। त्याचबरोबर यामध्ये ग्राउंड नाही आहे, रनिंग वगैरे यामध्ये काही नाही आहे, फिजिकल यामध्ये होणार नाही आहे। तर आपलं जे सिलेक्शन आहे लेखी परीक्षेवर होणार आहे। तर या भरतीची जी सिलेक्शन प्रोसेस आहे, पहिल्या टप्प्यामध्ये आपली लेखी परीक्षा घेतली जाणार आहे, त्यानंतर दुसऱ्या टप्प्यामध्ये आपलं डिस्क्रिप्टिव्ह लिहावं लागणार आहे, पॅसेज। त्याचबरोबर तिसऱ्या टप्प्यामध्ये आपला जे आहे इंटरव्ह्यू घेतला जाणार आहे, नॉर्मल इंटरव्ह्यू तो असणार आहे, ठीक आहे। नॉर्मली त्यामध्ये गोष्ट विचारला जाणार आहे। तर पाहता या भरतीची जर आपण सिलेक्शन प्रोसेसचं जर पाहिलं तर सर्वात पहिल्या टप्प्यामध्ये आपली काय असणार आहे, यामध्ये पेपर असणार आहे आयबी सिक्युरिटी गार्ड इंटेलिजन्स ब्युरो खुफिया विभाग भरतीमध्ये। सर्वात अगोदर आपला यामध्ये काय असणार आहे, पेपर असणार आहे। पेपर 100 मार्काचा हा पेपर असणार आहे, ज्यामध्ये परीक्षेला जे प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे। तर पहा यामध्ये पहा जनरल नॉलेजची 20 प्रश्न
परीक्षेला विचारले जाणार आहे। त्याचबरोबर जीएसचा विषय त्याला जनरल स्टडी सुद्धा म्हटलं जाते, तर याचे 20 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, झाले 40। त्याचबरोबर बुद्धिमत्ता चाचणीचे 20 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, तर झाले 60। त्याचबरोबर गणिताचे 20 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, तर झाले किती 80। त्याचबरोबर इंग्रजी ग्रामरचे 20 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, तर झाले किती 100। अशा प्रकारे 100 मार्काचा पेपर असणार आहे आणि आपल्याला जे यामध्ये पेपरमध्ये नेगेटिव्ह मार्किंग असणार आहे 0.25 एवढी या भरतीमध्ये नेगेटिव्ह मार्किंग आहे, ठीक आहे। आणि सेंट्रल गव्हर्नमेंट जॉब आहे आयबी सिक्युरिटी या हे भरती, ठीक आहे। तर सेंट्रल गव्हर्नमेंट जॉब आहे, पगार सुद्धा आपल्याला यामध्ये चांगला भेटणार आहे। तर अशा प्रकारे सर्वात अगोदर पेपर असणार आहे, जवळपास 1 ते 1.5 घंट्याचा पेपरसाठी टाइम यामध्ये भेटू शकते। आणि पेपर झाल्यानंतर आपलं दुसऱ्या टप्प्यामध्ये काय असणार आहे यामध्ये, तर आपल्याला जे या डिस्क्रिप्टिव्ह आपल्याला दुसऱ्या टप्प्यामध्ये लिहावं लागणार आहे। म्हणजे ते कसं राहते, तर ते असा निबंध लिहिण्यासारखंच राहते, ते एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर लोकल लँग्वेजमध्ये ते आपल्याला करावं लागणार आहे, ठीक आहे। ट्रान्सलेशन त्या ठिकाणी आपल्याला करावं लागणार आहे लँग्वेजचं, तर 500 शब्दाचं त्या ठिकाणी असणार आहे, ठीक आहे। तर अशा प्रकारे हे आपलं पॅसेज त्यामध्ये आपल्याला लिहावं लागणार आहे, एक लक्षात ठेवा, निबंधासारखा, ठीक आहे। आणि याच्यासाठी ज्या जवळपास आपल्याला 1 घंट्याचा टाइम भेटणार आहे। आणि हे झाल्यानंतर आपलं काय असणार आहे यामध्ये, तर आपला यामध्ये पर्सनली इंटरव्ह्यू असणार आहे, तर तो इंटरव्ह्यू जो असणार आहे तो 100 मार्काचा असणार आहे। नॉर्मली त्या इंटरव्ह्यूमध्ये आपल्याला प्रश्न विचारले जाणार आहे, एक लक्षात ठेवा, एकदम नॉर्मल असते, तर कोणी क्लिअर त्या ठिकाणी करू शकते। तर आतापासून तुमच्याजवळ तयारी आहे, तुमच्याजवळ आतापासून टाइम आहे। तर ज्या पण विद्यार्थ्यांना या भरतीमध्ये सिलेक्शन घ्यायचं असेल तर चांगली ही सुवर्ण संधी तुमच्यासाठी चालून आली, एक लक्षात ठेवा। तर जुलै महिन्यामध्ये जे आहे हे भरती निघत आहे आयबी इंटेलिजन्स ब्युरो सिक्युरिटी गार्डची, ठीक आहे। तर जवळपास 8,900 जागांसाठी जे हे येणाऱ्या दिवसामध्ये भरती निघत आहे, एक लक्षात ठेवा। तर 10वी पासवर महाराष्ट्रातील तुम्ही कोणत्याही जिल्ह्यातले असाल तर मुलं मुली या भरतीमध्ये फॉर्म भरू शकणार आहे। तर अशी संपूर्ण सिलेक्शन प्रोसेस आयबी इंटेलिजन्स ब्युरो सिक्युरिटी या भरतीची। तर सेंट्रल गव्हर्नमेंट जॉब आहे, पगार सुद्धा आपल्याला यामध्ये चांगला भेटणार आहे। तर ज्या पण विद्यार्थ्यांना या भरतीमध्ये सिलेक्शन घ्यायचं असेल तर आतापासून तुमच्याजवळ टाइम आहे, तर आतापासून चांगले तुम्ही पुस्तक घेऊन घ्या आणि आतापासून जे विद्यार्थी मित्रांनो तयारीला लागा, आतापासून अभ्यासाला लागा। कारण की ज्यांचं सुद्धा या भरतीमध्ये लागण्याचं स्वप्न असेल तर जे पण विद्यार्थी इमानदारीने मेहनत करणार आहे, अभ्यास करणार आहे, तर अशाच विद्यार्थ्यांचा आयबी सिक्युरिटी गार्ड या भरतीमध्ये सिलेक्शन होणार आहे। तर सेंट्रल गव्हर्नमेंट जॉब आहे, तर आतापासून चांगले तुम्ही मार्केटमधून पुस्तक घेऊन घ्या आयबी इंटेलिजन्स ब्युरो या भरतीचे। आणि आतापासून जे सेल्फ स्टडी करा, 8-8 घंटे आतापासून अभ्यास करा। तुम्ही जर गावामध्ये अभ्यास करत असाल तर एखादं वाचनालय पकडा, त्याचबरोबर तुम्ही जर शहरामध्ये अभ्यास करत असाल तर एखादी लायब्ररी पकडा आणि त्या ठिकाणीच 8-8 घंटे आतापासून अभ्यास करा। आणि सोशल मीडियापासून जेवढं तेवढं दूर राहत असा इंस्टाग्रामच्या रील्स वगैरे पाहणं झालं, ठीक आहे। तर ह्या सोशल मीडियापासून दूर कसा आहे यामध्ये आपण इंस्टाग्राममध्ये गुंतलो की आपल्याला जे विद्यार्थी मित्रांनो आपला जो टाइम आहे हा कसा जाते आपल्यालाच माहीत पडत नाही, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर जास्त टाइम आपल्याजवळ आहे नाही, तर जुलै महिन्यामध्ये या भरतीचे फॉर्म भरणे चालू होत आहे। आतापासून आपल्या तयारीमध्ये लागा। आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, व्हिडिओ अपडेट देत राहणार। आजच्या व्हिडिओचा थांबतो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय भारत।